गणाधिपाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। अदिती अदिती हा बाबा. आलोच जरा खाली जाऊन. हो. बाप्पा, उद्याच्या टेस्टमध्ये मला फुल मार्क्स मिळायलाच हवेत. कारण जर टेस्टमध्ये फुल मार्क्स कन्फर्म तर ट्रिपही कन्फर्म. शेअरिंग इज स्कॅरी. बाप्पा, तुला माहिती आज काय झालं? त्या साक्षीला मी माझं सिक्रेट सांगितलं आणि तिने पूर्ण फ्रेंड सर्कलमध्ये सांगून टाकलं. म्हणजे बघ ना, समोरून गोड बोलायचं आणि मागून हे असं खोटं वागायचे. पण मला माहिती, हेच मी तुला सांगितलं तर तू ते कोणालाच सांगणार नाहीस. पण मला कधी कधी असं वाटतं की मी खूप एकटी आहे. जरी बाबा किंवा रिया असले तरी मनातलं खरं कोणालाच सांगावं असं वाटत नाही. पण तुझ्याशी बोलल्यावर आहे ना, मन खरंच खूप हलकं झाल्यासारखं वाटतं. म्हणूनच तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस. चला, अभ्यासाची वेळ झाली. आपण नंतर बोलूया. आदिती आदिती अगं आदिती, चल लवकर, टेस्टला उशीर होतोय. हो हो.
अगं आदिती काय बाप्पा चालू, लिंक ओपन कर ना, मी अजून वेट नाही करू शकत. बाप्पा रिझल्ट चांगला लागू देत. अगं आदिती परत तेच, आधी लॉग इन तर कर रिझल्ट बघायला. हो, पासवर्ड टाकायचा बाकी आहे. आदिती तू पास. मी पण पास. आदिती मी काय म्हणते, आदिती, अगं आदिती, हो काय एवढं बाप्पा करतेस, एवढं मन लावून बोलतेस त्याच्याशी असं की मी सोडून तोच तुझा बेस्ट फ्रेंड आहे. अगं हो, बेस्ट फ्रेंडच आहे तो माझा. लहानपणापासून तुला जसं सांगण्यात आलीये ना, तशा काही गोष्टी मी त्याला सुद्धा सांगितले. आमचं एक वेगळंच गुपित आहे. कसलं गुपित ग? त्या मूर्तीकडे बसून तुम्ही लोक काय मागत असता ना, तुम्हालाच माहित. देव काही ऐकत नाही, ते फक्त आपल्या मनाचं एक समाधान असतं. जेव्हा कोणीच नसतं तेव्हा बाप्पा असतो. मी आणि बाप्पा आहोत ना. अगदी आईसारखा. रिया, तुला माहितीये, जेव्हा मी एकटी पडते तेव्हा तोच मला सावरतो. जेव्हा मी रडते तेव्हा तोच मला हसवतो. आणि मी चुकल्यावर धडाही तोच शिकवतो. पण आदिती, तू बाप्पामध्ये कुठेतरी तुझी आई शोधतेस, म्हणून तुझा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे. पण ज्यांचा विश्वास नसतो त्यांचं काय? रिया, विश्वास हा शब्द किती सोपा आहे ना, अगदी सहज वापरतो आपण रोजच्या आयुष्यात. पण या शब्दामागे एक अशी शक्ती आहे जिचे काही परिमाण मोजताच येत नाही. जसा आपल्या आईवर आपल्याला विश्वास असतो ना, तसाच माझा विश्वास त्याच्यावर आहे. बाप्पा फक्त एक मूर्तीच नसतो, तो आपल्यात असतो. आपल्या प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत असतो. तो आपला आतला आवाज असतो, तो ऐकता यावा लागतो. एक दिवस तूही अनुभवशील, जेव्हा तो तुला तुझा मार्ग दाखवे. मी वाट पाहिन त्या दिवसाची, अगदी मनापासून. जगासाठी जरी हसशील माझा सखा तू, पण तू माझी आई आणि मी तुझे लेकरू. निस्वार्थ मायेचा तुझ्या येथे दरवळे गंध, कसा कोणा कळावा हा आपला भाव बद्ध.